हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. आजच्या व्हिडिओची सुरुवात अगदी पसाऱ्यापासून करते आहे. ॲक्च्युली कालच्याच दिवशी मी ग्रॉसरीचं घेऊन आली होती आणि तेच सगळं मला आता अरेंज करायचं होतं, म्हणून आता डायरेक्ट व्हिडिओसोबत हे ग्रॉसरीसुद्धा अरेंज करते. त्यासोबतच असे 2 कंटेनर घेतले होते. आता ज्यामध्ये काय ठेवते हे समोर तुम्ही बघालच. सो यांना म्हटलं वॉश करून घेते आणि खरंच क्वालिटी वाईज खूपच असे छान दणकट आहेत. आणि कुठलीही वस्तू घरात आली की आपण आधी तर त्याच्यासाठी जागा शोधतो की या वस्तूला ठेवायचं कुठे. माझंही तसंच प्लॅनिंग सुरू होतं की या 2 कंटेनरला मी कुठे मॅनेज करू. त्यानंतर असा मोठा स्टोरेज बॉक्स घेतला. आता सध्या तरी यामध्ये काय ठेवते आय डोंट नो, पण सध्या तरी मी तिथे ग्रॉसरीज भरून ठेवलेली आहे. त्यानंतर एक डस्टबिन माझं खराब झालं होतं, म्हणजे बाहेर राहू ना उन्हामध्ये तो कडक आला आणि कडक येऊन मग तो म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे असे पडत होते. सो म्हटलं मग त्याला मी जे आहे ना कचरेवाल्या दादांना देऊन दिला आणि हा एक छान नवीन डस्टबिन आणलेला आहे, ज्याला काही दिवस मी किचनमध्ये वापरणार, त्यानंतर काही दिवस मग त्याला बाहेर ठेवणार. सो आधी म्हटलं चला हे कंटेनर जे आहे ना ते छान वॉश करून घेते, त्यानंतर मला ग्रोसरी वगैरे ऑर्गनाईज करायला बरं पडेल. सो सकाळी सकाळी सुटली होती, नाश्ता वगैरे मस्त करून घेतलं होतं. चिवचे पप्पा नागपूरसाठी निघाले, तर ते आता आज तर ते दिवसभर घरी नाही. आणि आज काय झालं होतं ना, रात्री आम्ही खूप उशिरा आलो होतो, त्यामुळे मुलंही काही झोपून उठलेच नाही. सो मुलं काही स्कूलला गेलीच नाही आहेत, त्यामुळे दोघंही घरी आहेत. सो दोघांनाही जे आहे ना लॅपटॉप लावून दिला आहे बाहेर, मस्त ते लॅपटॉपवर त्यांचं व्हिडिओ बघत आहेत. सो माझ्या मुलांना सवयी आहे भारतीचे म्हणजे डेली व्लॉग्स जे आहेत ना ते बघत असते. खास करून चिवला खूप जास्त आवडतात तिचे डेली व्लॉग्स. सो भारती सिंगचे तर तेच जे आहे ना त्यांचं बघण्याचा प्रोग्राम सुरू आहे. मी म्हटलं पटपट पटपट आवरून घेते, कारण घरामध्ये कुठलाही काम जर मी करायला घेतलं ना तर वेदांत येतो आणि मला हेच डोक्यात टेन्शन होतं की माझं हे सगळं काम आवरेपर्यंत ना वेदांत आलं नाही पाहिजे, कारण मग तो ग्रॉसरी वगैरे ऑर्गनाईज करायला घेतलं की त्याचीच मग मध्ये मध्ये तुरतूर होत असते. सो आधी पटपट जे आहे ना हे कंटेनर वॉश करून घेते. आणि कालच्याच दिवशी मी 2-4 कंटेनर म्हणजे वॉश केले होते, जे रिकामे झाले होते त्यांना इकडे बाहेर सकाळी जे आहे ना थोडेसे उन्हात ठेवून दिले, म्हणजे ओपन ज्या साईडनी बरण्याचं तोंड आहे ना त्या साईडनी मी असंच सूर्याच्या बाजूने म्हणून ठेवून दिले. म्हटलं अंदर जो काही म्हणजे ओलावा असेल तो पूर्णपणे छान सुकल्यासारखं होईल आणि ग्रॉसरी भरायला मला मदत पडेल. त्यानंतर धुतलेले ते सुद्धा तिथे सुकवून दिले. आता असं झालं होतं की चिवच्या पप्पांची ना अर्ध्यामध्ये गेले आणि त्यांची गाडीच खराब झाली. म्हणजे काय झालं माहिती नाही मला, गाडीचं तेवढं काही समजत नाही. म्हणून ते रिटर्न घरी आलेले आहेत. सो गाडी दुरुस्तीला टाकले आणि ते आल्याबरोबर त्यांचं सुरू होतं की स्वयंपाक कर आधी तू, म्हणून मी ते वांग्याची भाजी आणि भात करते म्हटलं आणि नंतर चपात्या करते. सो आता हे सगळं ग्रोसरीचं पसारा मी असंच ठेवून दिलं. आधी तर भात तिथे मांडून घेते म्हटलं. आणि कधीही माहिती आहे का, म्हणजे तांदूळ धुतलेला वगैरे पाणी जो आहे ना तो मी माझ्या झाडांसाठी आवर्जून काढत असते, कारण खास करून मनी प्लांट्सला ना खरंच खूप त्याचे फायदे होत असतात. सो म्हणून मी आवर्जून ते पाणी काढून घेतलं. त्यानंतर पटपट पटपट नाही इथे आहे ना मी वांगे वगैरे कट करून घेतले. तसंही आज मंगळवार आहे, मंगळवार असल्यामुळे मला आज भाजीचं सुद्धा आणायला जायचं होतं आणि आता सध्या तरी भाजीचं काहीच नव्हतं. 2-4 वांगे होते आणि एक बटाटा मी उकडून ठेवला होता, म्हणजे डोसेसाठी जे बटाटे उकडले होते ना त्यातला एक बटाटा मी फ्रीजमध्ये ठेवला होता. सो हे करडईचं तेल आहे आणि आजपर्यंत मी तिळाचं तेल यूज केलं, फल्ली तेल यूज केलं, त्यातल्या त्यात सरसूचं तेलसुद्धा यूज केलं होतं. पण करडईचं तेल मी फर्स्ट टाईमच आम्ही खात आहोत, त्यामुळे मला असं होतं की करडईच्या तेलामध्ये भाजी कशी होणार. म्हणून मी इथे ना भीतच भाजी बनवून घेतली पटकन. आणि माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होतं की हे सगळं काही आवरून मी कधी मोकळी होईन एकदाची आणि कधी मी हे सगळं ग्रॉसरीचं ऑर्गनाईज करू, कारण एखादी वस्तू नवीन घरात आली की असं वाटतं की कधी कधी करू आणि कधी कधी नाही. आणि माझंही तसंच झालेलं आहे. सो मी इथे भाजीची फोडणी दिली, एका साईडला भात ठेवलेला आहे आणि आता म्हटलं जेवढं होऊ शकते तेवढं भाजी शिजेपर्यंत ना पटपट पटपट जेवढी ग्रॉसरी माझ्याने भरून होते तेवढी भरून घेते. आणि कसं माहीत नाही कसं काय कळते, मुलांना स्मेल जाते की काय जाते का, त्याला बरोबर मी ग्रॉसरी भरायला म्हणजे सुरुवात केली आणि तो येऊन टपकला इथे. आणि आता तो आला तर आता तर मला तो काही करूच देणार नाही, सगळे कामं मीच करतो असं म्हणणार. आणि त्याचे पप्पासुद्धा घरी होते. सो त्यांच्या दोघांची अशी कॉमेडी जी आहे ना ते सुरू राहत असते.
त्यानंतर मखाना जे आहे ना, मी मखान्याचं असं पॉकेट आणला होता, जे मला वाटलं की या डब्यामध्ये पूर्ण येऊन जाईल. पण त्या मखान्यातले 2-4 दाणे ना ते आलेच नाही आणि त्याच्यामुळेच इथे खूप सर्कस करावी लागली. मी खूप प्रयत्न केले की याचं झाकण लागून जाईल एकदाचं, कारण मग ते 2-4 जे मखाने असतात ना, ते मग इकडे-तिकडे त्यांना शिफ्ट करा किंवा इथे स्टोअर करा, तिथे स्टोअर करा ना, तशामध्ये ते वाया जातात. एकतर मग ते कधी खाल्ले जात नाही किंवा एखाद्या कंटेनरमध्ये आपण ठेवून विसरून जातो आणि मला ते तसं करायचं नव्हतं, म्हणून मी प्रयत्न केले पण शेवटी इथे काही आलेच नाही. म्हणून मी वाटीभर मखाना काढले. सो बिहाइंड द कॅमेरा त्याचे पप्पा उभे होते, म्हणून तो एक एक मखाना जो आहे ना तो आपल्या पप्पाकडे म्हणजे असं खेळत होता आणि त्याचे पप्पा तिकडून ते खात होते. सो ते वाटीमधले काढलेले जे मखाने आहे ना, ते 2-4 मखाने तर मुलांनी खाऊनच टाकले होते. त्यानंतर इथे भाजी मी एक साईडला सुरू ठेवली आणि सोबतच मग वेदांत आलाच होता, तर म्हटलं चला याच्या चुटकुल्या हातांनी आपण आपलं महत्त्वाचं काम करून घेऊया. म्हणून ग्रॉसरी भरण्याचं काम मी त्यालाच देऊन दिलं. म्हटलं चल तू आता भरून घे, तुझ्याने जेवढं जेवढं होते तेवढं तू भर, जे नाही झालं ते मी भरून घेते. सो डाळ वगैरे जेवढे होते ना ते असे मी भरून घेते आहे. शक्यतो मी प्रयत्न करते आहे की पूर्ण एक पॉकेट ना एका कंटेनरमध्ये आलं पाहिजे, हाच माझा प्रयत्न सुरू आहे. कारण मग मला ते इकडे तिकडे शिफ्ट करायला ना मला खूप जीवावर येते. त्यानंतर तुळीची डाळ वगैरे जे आहे ना, मी अशा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करते. जसं तुळीची डाळ झाली, साखर, त्यानंतर चना डाळ यावेळी मी भरपूर आणली आहे, कारण मला त्याचं बेसन पीठ दळून आणायचं आहे, म्हणून मी जास्तची आणली होती. आणि तुळीची डाळ मी 1 किलोच आणली होती. ऑलरेडी माझ्याकडे 1 किलो तुळीची डाळ होती, म्हणून मी अशा स्टीलच्या कंटेनरमध्ये जे आहे ना ते स्टोअर करून ठेवत असते. त्यानंतर ना मला काही सुके मसाले भरून घ्यायचे होते आणि त्यातही वेदांत असं तुरतुर करत होतं. म्हटलं चला त्याच्या डोळ्यात जाईल किंवा कुठे लागून जाईल, आणि मसाले कसे कधी तिखट असतात, डोळ्याला वगैरे लागलं हात तर मग खूप आग जळते. सो त्याला मी काय केलं ना, मी यावेळी नाही का त्यानेच म्हणजे चॉकोजचे पॅकेट्स घेतले होते 4-5. सो ते म्हटलं चल तू खाली बसून निवांत ते चॉकोज जे आहे ना एका डब्यामध्ये भरून ठेव, म्हणून मी त्याला ते काम देऊन दिलं आणि जे काही मसाले होते ते भरून घेतले. त्यानंतर बऱ्यापैकी सगळेच कंटेनर माझे भरून झाले होते. भाजी मस्त झाली होती, भाजी भात दोन्ही गॅस म्हणजे बंद करून दिला आणि आधी जे काही ग्रॉसरीचं भरलं होतं ते म्हटलं जागच्या जागी ठेवून देते, कारण मग पसारा जर वाढला ना मग डोकं खूप दुखायला लागते आणि एवढा सगळा पसारा पाहून मग काम करायची इच्छा काही होत नाही. आणि मला तरी असं काउंटर टॉपना रिकामा असलं की माझं मन असं शांत वाटत असते. त्यानंतर हे 2-4 जे काही बिस्किट पुडे आहे, चकल्याचं पॉकेट आहे, चिक्की आहे, हे मी एका अशा छोट्याशा टोपलीमध्ये ठेवली, कारण ते 2 दिवसाच्या वर काही पुरणारच नाही आहे. वेदांत काही ते जास्त दिवस टिकवणार नाही आहे आणि कंटेनरमध्ये ठेवले असते तर मग तो 10 वेळा काढला असता आणि मग तेच परत हेड्याक, म्हणून मी ते एका छोट्याशा बास्केटमध्ये ठेवले. त्यानंतर जे काही छोटे मोठे मसाले म्हणा किंवा असे सोप पॅकेट्स असतात, त्यानंतर जसं जवस पॅकेट्स वगैरे ना, मी अशा छोट्या छोट्या डब्यांमध्ये जे आहे ना ते ठेवले. त्यानंतर या मोठ्या मोठ्या डब्यांमध्ये काही स्टोरेज म्हणजे जे वस्तू असतात ना, ज्या बरण्यामध्ये आले नाहीत ते ठेवलेले आहे. एका डब्यामध्ये मिठाचं पाकिट आणि ऑइल पॅकेट्स घेतलेले आहे, जसं तळणासाठी मी सनफ्लावरचे पॅकेट्स जे आहेत ते मागवत असते. त्यानंतर फायनली मी बॉटलसाठी ना हा ब्रश आणलेला आहे, कारण कालच्याच दिवशी मी बॉटल्स क्लीन केल्या आणि त्या एका टूथब्रशने क्लीन केल्या होत्या, म्हणून मी आवर्जून तो ब्रश घेतला. त्यानंतर असा मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आणलेला आहे. म्हटलं चला याला म्हणजे जुना जो होता ना थोडा रफ झाल्यासारखं झालं होतं, स्मूथनेस त्याचं गेलं होतं. सो म्हणून मी त्याऐवजी ना तो आणला आणि जे काही मी सकाळपासून यूज केले होते ना तर ते फ्रेश होते, म्हणून मी ते काही वॉशला काही टाकले नाही. म्हटलं चला इथेच म्हणजे मसाल्याचा डब्बा आहे ना तिथे ठेवून देते, जेव्हा मला चपात्या टाकायचे होतील तेव्हा मी परत काढणार. त्यानंतर हा डस्टबिन आणला होता. आता या डस्टबिनला काही वॉश वगैरे करत नाही, कारण तो चांगला न्यूच आहे आणि त्यामध्ये मला भरायचं कचराच आहे. सो मी याला गार्बेज बॅग्स जे आहे ना ते लावून घेतलं, कारण डस्टबिनला गार्बेज बॅग्स लावणं खरंच खूप आवश्यक आहे. नाहीतर मग काय होते ना, एका दिवसात डस्टबिन इतका खराब होतो ना की मग तो रोज रोज क्लीन करणं ना म्हणजे शक्यच होत नाही. म्हणून त्याला एखादी असं गार्बेज बॅग्स लावलं की आपण टेन्शन फ्री होऊन जातो. त्यानंतर छोटा मोठा ओट्यावरचा पसारा आवरून मी ते चपात्या बनवायला घेतल्या. म्हटलं चला पटपट चपात्या बनवून जे आहे ना जेवण आवरून घेतो, त्यानंतर मग बाकीचे कामं जे आहे ते करून घ्यायचे होते. सो मस्त असं जेवणामध्ये वांगीची भाजी आणि मस्त आम्ही जेवण जे आहे ते निवांत करून घेतला. दुपारनंतर झाडांना जे मी राईस वॉटर काढला होता ना ते देऊन दिले, शक्यतो मनी प्लांट्सलाच दिलेला आहे.
त्यानंतर वेदांतने काल ना असं मस्त असं काय म्हणतात याला, आय डोंट नो यार, मलाही नाव आठवत नाही आहे, पण इतके क्यूट बलून्स वाटतात ना ते, खरंच बघूनच असं मन प्रसन्न होत असते. सो आता मला जायचं होतं मार्केटमध्ये, पण इथे पूर्ण प्लॅन माझं पूर्ण विस्कळीत झाला. म्हणजे ते सेम ठरवल्याप्रमाणे गोष्टी अजिबात घडत नसतात बरं का. सो आता मला करायचे होते शेंगदाण्याचे लाडू, त्यातल्या त्या ड्रायफ्रुट्सचे लाडू, आणि मार्केटमध्ये भाजीचं आणायचं होतं. पण हे सगळं ठेवून मी तयारी करते आहे नागपूरला जाण्यासाठी. सो आता नागपूरला कशासाठी चाललो, काय चाललो हे समोर तुम्ही बघालच. तर आधी ना म्हणजे चिऊच्या पप्पांनी मला खूप वॉर्निंग दिली होती, कारण ते परत आले होते घरी. त्यानंतर 3 वाजता त्यांना फोन आला की गाडी छान रिपेअर झालेली आहे. सो त्यांचं असं होतं की आता मला नागपूरला जायचंच आहे, तर मी एकटा जाण्यापेक्षा तूही चल, म्हणून मग ते त्यांनी मला पण इन्सिस्ट केलं. म्हटलं चला एक असं छान म्हणजे लॉंग ड्राईव्ह म्हणा किंवा छोटासा टूर आपलं होऊन जातो, म्हणून आम्हीही मस्त असे रेडी झालेलो आहोत. सो चिऊचा ड्रेसचा व्हिडिओ नाही का मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, की कालच्या दिवशी मी काय काय शॉपिंग केली, पण आता मला मध्येच असं जावं लागत आहे, म्हणून ते शॉपिंग तर नाही शेअर करू शकत. पण चिऊने जो हा ड्रेस घातला आहे ना, तो मी काल ट्रेंड्समधून घेतलेला आहे. मस्त अशी स्वेट टी शर्ट आणि हॉट पॅन्ट तिला घेऊन दिला होता, जो तिने आत्ता वेअर केलेला आहे. आणि निघता निघता आम्हाला 3:30 जे आहे ते झालेले आहे. आणि वेदांतनी जी टी शर्ट घातली आहे ना, ती सुद्धा मी ट्रेंड्समधून घेतलेली आहे. सो बाहेरचं वातावरण छान होता, पण अगदी अचानक आमचा प्लॅन झालेला होता आणि आम्हाला नागपूरला पोहोचेपर्यंत म्हणजे सनसेट झालेलाच होता. म्हणजे 5:30 पावणे 6 झाले. सो आम्ही आलेलो आहो आमचा नवीन प्लॉट बघायसाठी. ॲक्च्युली आम्ही इथे नागपूरमध्ये प्लॉट घेतलेला आहो, आणि आय थिंक म्हणजे इन फ्युचर आम्ही लवकरच इथे घर बांधू. सो सगळं काही तुमच्यासोबत शेअर होणारच आहे. लोकेशन वगैरे सध्या तरी मी तुमच्यासोबत शेअर काही केलेलं नाही. अगदी कॉर्नरचा प्लॉट आहे, आणि म्हणजे इथे काहीच प्लॅन नव्हता. अगदी आम्ही वेळेवरचं सगळं झालं, आणि असं एकदम छान असं चौकात असल्यासारखं म्हणजे प्लॉट आहे, आणि छान प्रशस्त ठिकाणी आहे. लवकरच तुम्हाला याचे डिटेल व्लॉग वगैरे बघायला मिळतील. म्हणजे जेव्हा कधी बांधकाम वगैरे सुरू होईल. तसेही माझा विचार सुरू आहे. 2-3 महिन्यानंतर मला नागपूरला शिफ्ट व्हायचं आहे. आता बघूया काय होते काय नाही, कारण ठरलेल्या गोष्टी कधीच होत नाही, म्हणून मी काही आत्ताच तुम्हाला सगळं काही सांगत नाही. सो इथे आलेलो होतो आम्ही, आणि इथे येईपर्यंत आम्हाला म्हणजे 6-6:30 म्हणजे वाजलेच होते. बऱ्याच वेळ आम्ही इथे फिरलो. जागा वगैरे छान म्हणजे आम्हाला मोजायची होती, जागा मोजलो. त्यानंतर आम्हाला नाही का म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये वॉल कंपाऊंड करायचं होतं. त्यानंतर इथे बराच वेळ आम्ही नागपूरमध्ये थांबलेलो होतो. म्हणजे अगदी 8-8:30 वाजून गेलेले होते. आता घरी जाऊन स्वयंपाक करणं, जेवण करणं शक्यच नाही, म्हणून आम्ही इथे मस्त थाली मागवली होती. मस्त झुणका भाकर, वांग्याचं भरीत, मसाला भात, द्यायची कढी मागवली होती. आणि वेदांतला हे काही खायचंच नव्हतं, कारण त्याला आज त्याचं मूड होतं की त्याला चायनीज खायचं आहे. सो आम्ही आमची थाली जी आहे ना ते खूप एन्जॉय केली. खरं सांगू तर खूपच टेस्टी जेवण होता. म्हणजे मी आयुष्यात फर्स्ट टाईमच खाल्लेला असेल, आणि मी भरपूर वर्षानंतर मी झुणका भाकर खाती आहे. त्यामुळे आम्ही इतका भरपेट खाल्लो ना, मी आणि चिऊच्या पप्पांनी खूप एन्जॉय केलं. पण वेदांतने त्याच्यासाठी ना वेगळेच काही असं चायनीज वगैरे मागवला होता. सो त्याने नूडल्स, मंचुरियन, सोबतच त्याने किटकॅट शेकसुद्धा मागवला होता. सो म्हटलं चल तुझं तू एन्जॉय कर. म्हटलं मी पण एकदा टेस्ट करून बघते, म्हणून मी पण किटकॅट शेक जे आहे ते टेस्ट केला. आणि असं होतं आजचा दिवस. यामध्ये काही गोष्टी सुटल्या आहे माहिती आहे मला, जे मी उद्याच्या व्लॉगमध्ये शूट करेन, आणि नक्कीच लवकरात लवकर तुमच्यापर्यंत तो व्लॉग शेअर करेन. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सो बाय एव्हरीवन, हॅव अ गुड डे.